सेवा भगवान दत्तात्रयांच्या चरणारविंदावरती पाटोदा या पवित्र मातीत रामेश्वराच्या चरण सानिध्यात श्री श्रीपाद वल्लभांच्या चरणारविंदी विशाल कीर्ती कीर्तनी जयाची अशा मुखातून आपण आतापर्यंत श्रवण केली। हे सगळेजण मला प्रेम देतात, रिस्पेक्ट करतात। इथल्या प्रतिष्ठाननं त्यांचं कीर्तन घेतलं होतं आणि कीर्तन घेतल्यानंतर मला इथून सूचना मिळाली की विशाल महाराजांना निमंत्रण दिलंय, परंतु त्यांना विदर्भात पुन्हा प्रदीर्घ प्रवास करायचा आहे। बाबा तुम्ही बोलला तर बरं होईल। मामांनी आणि इथल्या मुलांनी मला जरा प्रेरणा दिली आणि मी त्यांना म्हणालो विशाल महाराज 4 दिवस मी इथे असतो, समाधान महाराज इथे असतात, तर विशाल अंतक करणारा आपण विशाल तत्वज्ञान आम्हाला द्यावं म्हणजे समाधान वाटेल। आणि या शब्दांना मान राखून ते या ठिकाणी आले। मंडप उत्तुंग पहिल्या दिवशीच भरलाय। श्रोत्यांना इथूनच कोटी कोटी नारायण मी करतो आहे। बिचारे निघाले होते, आज ना उद्या ते जाणारच आहे। परंतु अण्णा ते का थांबले त्याचं कारण नाही, संतांच्या चरणावरती विसावा असतो म्हणून कदाचित ते थांबले असते। वेळ खूप झालाय आणि तुम्हालाही बोलण्यात काही अर्थ नाही, म्हणजे पत्रिकेच्या घटनेच्या नियमाप्रमाणे 9 ते 11 वेळ आहे। 11:30, 11:20 होत आले। तुमचा हा अमूल्य रात्रीचा वेळ आम्ही घेणं बरं नाही। लांब जायचंय, प्रवास करायचा आहे, पाटाला पाणी आहे, थंडी सुटली आहे, प्रपंचातली कामं आहेत, शेतातली कामं आहेत। तुम्ही सगळेजण आम्हाला काही देऊन येणाऱ्या काळात कीर्तनासाठी बोलवताय। आमच्यावर पुढे काळ असा येऊ इच्छितो की आम्हाला श्रोत्यांना म्हणावं लागेल 500 घे पण माझा ऐक। म्हणून नारोबारे म्हणाले प्रभू तुम्ही महेशाची, तुम्ही सगळे शिवस्वरूप पार्वती स्वरूप आहात। नाथरायांच्या अभंगावरती विशाल महाराजांनी केलेलं अफलातून चिंतन, मधल्या काळाच्या टप्प्यात समोर प्रबोधन, लोककल्याणाची भूमिका आणि त्यांच्या वागयज्ञात स्वरतालानं कीर्तनात समाजाला डोलवणं आणि स्वतः डुलणं हा त्यांचा स्थायी स्वभाव। आदिशक्ती मुक्ताईच्या कृपेनं कृपांकित होऊन दिंडीत ही व्यक्ती डुलत चलते, गात चलते, भोजन गाते। त्यांना सांपत्तिक बळ तसं उत्तम, म्हणजे त्यांच्या वडिलांच्या प्रॉपर्टीचा मी जर मिनिमम विचार केला तर 2-3 कोटीचे 2 गोडाऊन मी पाहून आलो त्यांचे स्वतःचे। आणि हे सगळं सांगताना माझे गोडाऊन होत आहे, म्हणजे इंद्रिय डाऊन होत आहेत, गलित होत आहेत। त्यांच्याबद्दल मी काय बोलू। हा मनुष्य परमार्थातही सक्रिय आहे, समाजसेवेतही सक्रिय, वेल क्वालिफाईड मनुष्य आहे। BA BEd त्यांनी केलेलं आहे, ते प्राध्यापक शिक्षक सहज झाले असते, पण तिकडच्या पेक्षा इकडं खरंच परमंत्री चांगलं आहे हे मानावं। परडे होणारा आयात आणि निर्यात हे विशाल कार्य जर होत असेल तर मी आनंदाने ते स्वीकारलं पाहिजे। बरं हे पाटोदाकर आणि दत्त प्रतिष्ठानच्या मामांचं सगळ्यांचं हे ऐश्वर्य आहे। द्रव्य त्यांचं जात असताना मी इतरांना देऊ नको असं म्हणणं मला बरं वाटत नाही, बरं वाटत। मुक्त हाताने एखादा देत असेल तर आपण त्याला आडवं येऊ नये। शुक्राचार्य बळीच्या यज्ञात असे आडवे आले होते, तर त्यांचा डोळा गेला होता। त्यामुळं मी मामांना आणि तारखा घेणाऱ्यांना सांगतो भरपूर द्या, 35, 41, 51, 61 पर्यंत द्या। दिल्यानं वाढतं असं म्हणतात। पाणी काढलं की नवं येत असतं स्वच्छ, तसं द्रव्य दिलं की ती वाढत असतं। एवढा श्रोता समुदाय इथे, तुमच्या बसण्याचा मी कृपया अंत पाहणार नाही। सगळ्यांच्याच प्रति माझ्या अंतःकरणात खूप ओलावा आहे। तुम्हाला एकच प्रार्थना करतो, वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। वैष्णवांच्या मुखानं हरीची कथा व्हावी, लोकांचं कल्याण व्हावं, मुलामुलीवरती संस्कार व्हावे आणि भारतात पुन्हा एकदा रामराज्य आणि महाराष्ट्रात शिवराज्य यावं
ती भावना व्यक्त करून आदिशक्ती मुक्ताईच्या कृपेनं विशाल महाराजांचं कीर्तन येणाऱ्या काळात अजून बहारदारीचं स्ट्रगल स्टडी करणारं, अभ्यासाचं, चिंतनाचं, भूमिका मांडणारं, सखोल तत्वज्ञान मांडणारं व्हावं ही मुक्ताईंच्या चरणी प्रार्थना करत मी त्यांना शुभ आशीष देऊन अधिक वेळ वाया न वळता थांबतो आहे. परांजपे ताईंचं कीर्तन सुद्धा इथल्या सज्जनांनी घेतलेलं आहे, फक्त होकार माझा आहे. मुला मुलींचं आधीच ठरलं असेल तर आपण नाकार देण्यात येणारा काळ विनाकारण आपण नाशिकात बीडला राहून माझं विनाकारण जळगाव मी का करू. रोहिणीताईंचं कीर्तन त्यांना आवडलं. ते म्हणाले, महाराज रोहिणीताईंच्या बद्दल तुमचं काय म्हणणं. मी म्हणालो, नक्षत्र आहे. ज्यांना कळलं नाही त्यांना यापेक्षा मराठी म्हणजे त्या त्या क्षेत्रातलं ते उत्तम नक्षत्र आहे. पहिल्या दिवशी विशाल मांडव, दुसऱ्या दिवशी नक्षत्र, तिसऱ्या दिवशी परमात्म्याने ज्यांना बोध केला ते बोधले परंपरेतले विद्यावाचस्पती आणि कायदा तज्ञ श्री जयवंत महाराज बोधले. आणि सांगता समारोप प्रयत्न करूया. एवढी गर्दी शेवटी प्रसाद असूनही नसते. त्या दिवशी मला एवढा आनंद लुटता येत नाही. तुमच्या कीर्तनात थोडं थोडं बोलायचं, म्हणजे रोजच्या कीर्तनातलं 5-5 आणि माझं शेवटचं 1.5 तास मिळून एकत्र मिळतं सगळं. नरेंद्र, देवेंद्र, हे महेंद्र, या सगळ्या इंद्रात मी काय माझं विशाल महाराजांनी मोठं कौतुकच केलं. ट्रॉफ्या मिळाल्या, पुरस्कार मिळाला, ट्रस्टी आहेत, प्रेसिडेंट आहेत. मध्य प्रदेशात आश्रम होतोय. आश्रम मी नाही करत. आमच्या रवींद्र महाराजांनी, विशाल महाराजांनी, नितीन महाराजांनी, पंकजी या सगळ्यांनी ठरवलं. त्या मध्य प्रदेशातल्या खासदारांना, ज्ञानेश्वर पाटलांना आणि नवीन ज्या आता निवडून आल्या अर्चनाताई चिटणीस, त्या दोघांच्या कानावर घालून त्यांनी मला एक 3 एकरचा मठ करून दिला. हे सगळेच मठ माझे. सुवर्णाची पाठशाळा माझीच आहे, हे दत्तधाम माझंच आहे. तुम्ही कमवलेली प्रॉपर्टी माझीच आहे. बापाची प्रॉपर्टी नाही काही. ही प्रॉपर्टी सगळी आपलीच आहे ना. त्यामुळे आपण विनाकारण कोणावर नाराज होण्यात काही मजा नाही. मी माझ्या जीवनात कोणाचा कधी मरेपर्यंत विरोध केला नाही, करणार नाही. काय करणार विरोध करायचं. विरोध न करताच ते संपत असतील तर विरोध करायची गरज काय. कल्पना हे त्याचं प्रारब्ध असतं, त्याचं क्रियामान असतं, त्याचं संचित असतं. तुम्ही 2 जण चित्रीकरण करतात, कंटाळा असतात बिचाऱ्यांना. बसा तुम्ही आता, मी थांबतो आहे. उद्या कीर्तनासाठी सगळे या. सगळ्या जमलेल्या सज्जनांना मी खूप धन्यवाद देतो. तुमच्या प्रश्नाचा अंत पाहत नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.